झोपत असल्याचं चित्र पाहायला मिळते। प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या निवासाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे शेकडो युवकांना रस्त्यावर रात्र काढावी लागते। रस्त्यावर झोपलेल्या युवकांची ही दुरवस्था नवराष्ट्र चॅनलने प्रामुख्याने प्रसारित केली। या वृत्ताची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर झोपणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले। ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावणी कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती। अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी। हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे। हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे। ह्या जगामध्ये सर्व धर्म आहेत, पण सर्वात मोठा धर्म आहे तो म्हणजे माणुसकीचा। माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे आतापर्यंत आपण ग्रंथात पुराणामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी आपण ऐकल्या असतील, परंतु ह्या गोष्टीचा विसर मीरा भाईंदर शहरातील पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाला पडलेला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राचं भवितव्य ज्यांच्या खांद्यावरती असे म्हणजे पोलीस भरतीसाठी येणारे ह्या तरुण मंडळींना आपली अक्षरशः रात्र ही बाहेर रस्त्यावरती फुटपाथावरती काढावी लागते। आजारपणाचं वळण आणि गेले कित्येक वर्षभराची त्यांची मेहनत एका रात्रीमध्ये खराब होऊ शकते, ही चिंतेची बाब आहे। ह्या गोष्टीबद्दल आम्ही नवराष्ट्राच्या मार्फत आणि अन्य पत्रकारांनी हा विषय उचलला, हा विषय विधान भवनामध्येही गाजला। यानंतर प्रताप सरनाईक यांनी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा शिवसेना या पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी धावून आली। एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपू राष्ट्र बलशाली घेऊन विचार, आली शिवसेना शिवसेना, आली शिवसेना शिवसेना। 500 ते 600 किलोमीटर इथून आलो, परंतु आम्हाला ग्राउंडवर झोपण्याची व्यवस्था होती, तिथं मच्छरचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आजूबाजूला गटार असल्यामुळे तिथं काही त्यांच्या मित्रमंडळीने व्यवस्था केली मंत्री महोदयाच्या, त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतात। जे मित्र होते तर ते रोडवरती झोपत असल्यामुळे ती गैरसोय होत होती, परंतु आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्यासाठी एकदम चांगली व्यवस्था करून दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। हीच जिद्दी हीच सेना बाकी रद्दी, जय जय महाराष्ट्र हो, दुमदुमते हीच घोषणा शिवसेना।